एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीतील मिळालेल्या अपयशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अशातच मुंबईत पक्षाची एक बैठक पार पडली आणि यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी सुनावले। पुढच्या 2 दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा द्यावा। 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो। पक्ष चालवणं काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं। जोरदार भाषण करून उपयोग नाही, डोकं शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचं असतं। मी एकटा किती वेळ काम करायचं, 8 दिवसांचा वेळ द्या, स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो। बोलणं सोपं असतं, चांगला माणूस मिळणं अवघड असतं, अशा शब्दात जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितलंय। आणि आता बातमीपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। अजित पवारांनी संघटनात्मक काम केलं, कमी वेळात त्यांनी 41 आमदार निवडून आणले आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं कौतुक करायला हवं होतं असं आमदार अण्णा बनसोडे म्हटलेत। अजित पवारांच्या नेतृत्वात महानगरपालिका स्वबळावर लढणार असं स्पष्टीकरण बनसोडे यांनी दिलंय। आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असून त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होते, याचा आनंद आहे असं म्हणत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। सुनील तटकरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार खासदारांशी संपर्क केला नाही, आमदारांना कॉल केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत असं म्हणत अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावलेत। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पाठराखण केली। भारताचे खरे राष्ट्रगीत वंदे मातरम असल्याचं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती। त्यावर आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय। जितेंद्र आव्हाडांचं डोकं फिरलंय असं म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय। आमदार निलेश राणेंनी कुडाळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला। मागील 10 वर्षात जे झालं ते आता खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राणेंनी अधिकाऱ्यांना दिला। प्रकाश झोतात राहण्याकरता उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिलं असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। पक्षातील लोक सोडून जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असल्याचा टोलाही म्हस्केंनी लगावला। शेतकरी कर्जमाफी माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। कृषी कर्जमाफीवरून त्यांनी थेट हातच झटकले। जालना महानगरपालिकेतील करवाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय। भविष्यातही 4 पटीनं कर वाढणार असल्याचा दावा गोरंट्याल यांनी केलाय। पालघरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। येत्या 15 दिवसात चिपी विमानतळावरील सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास चिपी विमानतळाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे। सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी अब्दुल सत्तारही उपस्थित होते। भूमिपूजनानंतर जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं। सेलू आणि वर्धा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो आणि या संदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर बैठक त्यांनी घेतलेली आहे। दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदनातील सर्व खोल्या मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्ली इथे हे साहित्य संमेलन होणार आहे। साहित्यिकांच्या निवासाची सोय इथे होणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, पैठणमध्ये काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा घणाघाती आरोप केलेत। यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, ही डार्लिंग जी आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे माझ्याकडे आहेत असा आरोप धस यांनी केलाय। मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे।
मी जे बोललो आहे ते या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही असंही धस यांनी स्पष्ट केलं आणि यावर अजित पवार यांनी थेट नाव घेऊन आरोप करा असं आव्हान धस यांना दिलंय. की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. अच्छा, मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए. ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या. धसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून. ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे हे त्यांना विचारा. दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मिटकरी आणि हाके हे रिचार्जवर चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केली आहे. तसंच मिटकरी हाके गेली 25 वर्ष गप्प का होते असाही सवाल त्यांनी केलाय. मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए असं म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला डिवचलं. धस यांनी मुन्नी म्हणून उल्लेख केलेला नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. विधानसभा निकालाच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आक्रमक. पक्ष चालवणं काही सोपं काम नाही म्हणत नेत्यांना टोला. तर 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो जयंत पाटील यांचं मोठं विधान. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा. संभाजीराजे छत्रपतींसह सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चात होणार सहभागी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर. प्रियदर्शनी सभागृहातील आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. जामिनावर सुटल्यानंतर रॅली काढणाऱ्या कुख्यात गुंड कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी घडवली अद्दल. धिंड काढत दिला दणका. सिडको लॉटरीसाठी नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवणार. अर्ज नोंदणी न केलेल्या ग्राहकांना पसंतीचं घर घेण्याची आणखी एक संधी. उल्हासनगरमधील सुधारगृहातील लोखंडी गज वाकून 8 मुली गेल्या पळून. 7 मुलींना पकडण्यात पोलिसांना यश. सुधारगृहाच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह. अर्ध्या नागपूर शहरात आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम. टक्कल पडण्याच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. बुलढाण्यातील 11 गावात टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या गेली 100 वर. आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील जंगलाला भीषण आग. लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींची घरं आगीत भस्मसात.